brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। आपल्यासोबत हर्षिल चोरडिया आहेत, जे पर्यटक म्हणून दुबईला गेले होते। दुबई गल्फ वॉर सुरू झाल्यानंतर आज तुम्ही मुंबईत परत आले आहात। तर दुबईमध्ये जेव्हा तुम्ही होते आणि हे मिसाईल अटॅक झाला, तर कसं काय दृश्य दिसत होते? दुबईमध्ये सिटीमध्ये वातावरण खूप चांगलं होतं। तिकडच्या गव्हर्नमेंटनी आम्हाला खूप सहकार्य केलं। वेळोवेळी आम्हाला अलर्ट्स येत होते। आम्हाला डेब्रिस बघायला मिळालं आणि मिसाईलची आवाज आम्हाला ऐकायला मिळाली। परंतु एअर स्पेस शट असल्यामुळे कोणी टुरिस्ट किंवा कोणी बिझनेसमॅन तिकडनं मुंबईला किंवा इंडियाला परत येण्यासाठी खूप त्रास होत होता। आम्ही वाया ओमान वाया मस्कट एक फ्लाईट घेऊन, कमर्शियल फ्लाईट घेऊन आता मुंबईत परतलो आहोत। तुम्ही दुबई सारख्या देशात असं होऊ शकते असं इमॅजिन केलं नसेल। जेव्हा हे व्हायला लागलं तिथे परिस्थिती काय होती? आता सध्याची मानसिकता लोकांची तिथे काय आहे? इराण तिकडच्या अबुधाबीच्या US एअरबेसवर अटॅक करत होते आणि प्रत्येक मिसाईल UAEने इंटरसेप्ट केली आहे। मोर देन 500 मिसाईल त्यांनी इंटरसेप्ट केली आहे। तर तिकडची गव्हर्नमेंट खूप प्रयत्न करत आहे की ग्राउंडवर तिकडच्या सिटिझन्सना कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे। परंतु जे टुरिस्ट आहे आमच्यासारखे, ज्यांना त्यांचं काम टाईम झाल्यामुळे त्यांना इंडियामध्ये परत यायचं आहे, ते लोक तिकडे अडकले आहेत। कारण एअर स्पेस फॉर प्रिकॉशनरी मेजर्स इट इज शट। कुठे ना कुठे तिकीटचे जे प्राइसेस आहेत ते आता नॉर्मल राहिलेले आहेत। जरी तुम्हाला तिकीट मिळालं तर ते 2 ते 3 पट किंवा 4 पट जे नॉर्मल प्राइस आहे त्याच्या जास्त देऊन यावं लागेल। आम्हाला वाया ओमान नॉर्मल प्राइसिंगपेक्षा 4 ते 5 पट देऊन लास्ट मोमेंटला तिकीट मिळाली। ते आम्ही अफोर्ड करू शकत होतो, त्यासाठी आम्ही हे तिकीट्स घेऊन आलो। परंतु आता समजा त्यांनी सेफ पॅसेज दिला 1, 2, 4 दिवसासाठी, तर इंडियावरनं मॅक्सिमम जास्तीत जास्त कमर्शियल फ्लाईट्स शासनाने तिथे पाठवावी। त्यामुळे तिकडच्या इंडियन जे अफोर्डेबल तिकीटमध्ये इंडियामध्ये परतण्यासाठी इच्छुक आहेत ते बुक करून येऊ शकतात। हर्षिल चोरडिया होते, आपण होलीच्या दिवशी म्हणू शकतात ते रंगपंचमी दिवशी परत आलेले आहेत मुंबईत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की वेगवेगळे रूट्स अवेलेबल आहे आणि स्थिती सामान्य होत आहे। पण तरीही जर फ्लाइट्स कमर्शियल फ्लाइट्स इंडियाकडून तिथे पाठवण्यात आले, खूप असे लोक आहेत इंडियाचे जे दुबई UAE नेशनमध्ये अडकले, ज्यांना परत यायचं आहे। कॅमेरा पर्सन किरण सपकाल सोबत मुस्तफा शेख, मुंबई तक।